आमचे समाजसेवक थोर उद्योजक आदरणीय शेवलदादा साळवी साहेब इथे उपस्थित आहेत आणि काकडवाल या टीमला सुवर्ण संधी येते. विकेट हॅट्रिक साठी एकूण 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल आणि जर काकडवाल संघ या स्पर्धेमध्ये SP ग्रुप चषकाच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला तर काकडवाल संघाला एकविरा ट्रिप असेल. मॅचला सुरुवात आणि पहिला पॉवर पॅक तकदीरचा षटकार. वीर बजरंग शिवडण विरुद्ध गावदेवी काकडवाल यांच्यामध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहतोय तकदीर आणि सुयोगला आघाडीला, दुसऱ्या बाजूने गोलंदाज महेश मडवी. बॉल बॅक ड्राइव्ह मिड ऑन द फिल्डर, धाव इथे मिळणार नाही, डॉट बॉल. दुसराच आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळाला. वाराचा प्रचंड वेग आहे आणि जेव्हा जेव्हा समोरच्या एंड कडून गोलंदाज येणार आहे अटॅक मात्र जरूर होईल. बिकॉज वाऱ्याचा प्रवाह विरुद्ध वाऱ्याच्या प्रवाह सोबत तुम्हाला फटके खेचत असताना फलंदाज पाहायला मिळणार आहेत आणि ज्या दिशेने वारा चाललेला आहे त्या दिशेने चेंडूही जातील, म्हणजे त्या वाऱ्यासोबत चेंडू थोडा कवीनं पुढे जात असताना पाहायला मिळतोच. त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न तकदीरचा पहिला षटकार आला या इनिंगच्या सुरुवातीलाच. लॉंग ऑफला डीप ठेवलं, ऑन साइडला वाईडिश लॉंग ऑन. मडवी राउंड विकेट, फुल टॉस, पुन्हा गॅपमध्ये बॉल मिड विकेटला, पहिल्या बाउन्स वरती सीमा रेषेच्या बाहेर. इथे येतोय चौकार. इथे थांबला, त्यानंतर पंच करतोय, स्वीपर कव्हर, सीमा पार. आला आणखी एक चौकार. हो, ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता लेक्समचा. आपण पाहतोय बाहेरून चेंडू, अंपायरचा वाईटचा इशारा. धावा संख्या 15 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. दमदार सुरुवात. हो, इथे आपण पाहतोय चेंडू गेलाय तो खालून. टॉप बॉल, धावा फलकावरती पाहायला मिळतात. 15 षटकातील शेवटचा चेंडू असेल. एज अ बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये डीप मधून फिल्डर आपल्याला जरूर पाहायला मिळतात. सो सिंगल इथे पूर्ण झालेली आहे. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. धावा फलकावरती आपल्याला धावा पाहायला मिळतात. अर्थातच त्या 16 धावा. एक पारितोषिक येत आहे इनिंगच्या सुरुवातीला. जर कोणता गोलंदाज सुरुवातीच्या 3 बॉल मध्ये विकेट हॅट्रिक घेतोय अथवा फलंदाज 3 षटकार ठोकतोय तर त्यांच्या दोघांसाठी 11,000 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि मध्ये जर म्हणजे इनिंगच्या सुरुवातीला 3 बॉल वरती 3 षटकार आले तर 11,000 मिळतील. सुरुवातीला विकेट हॅट्रिक घेतली 3 बॉल वरती तर 11,000 मिळतील. आणि मध्ये जर षटकार आले तर त्यासाठी देखील 5,000 रुपयांचं 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. हॅट्रिक आमदार गणपतशेठ गायकवाड यांचा सन्मानार्थ उद्योगपती अभिमन्यूजी चिकनगर साहेब यांच्याकडून हे पारितोषिक आहे. धाव फलकावरती आपल्याला धावा पाहायला मिळतात. अर्थातच त्या 16 धावा. हे पारितोषिक आपल्याला बऱ्याच वेळेला पाहायला मिळतं. मी नांदिवली कोळीवाड्याची जी स्पर्धा बघितली होती तिथे तर पहिल्या विकेट हॅट्रिक साठी इनिंगच्या 50,000 रुपयांचं पारितोषिक लावलं होतं अभिमन्यू चिकनकर साहेबांनी. आणि जवळपास 2 विकेट ऋषभ गायकवाडने मिळवल्याच होत्या. 3री विकेट बचावली होती. अगदी लेग बाईटची लेग बिफोर विकेट साठी अपील होती. इम्पॅक्ट लेग स्टम्पचा होता. दॅट्स वाय अंपायरने तिथे आउट दिलं नव्हतं. अन्यथा 50,000 रुपये गोलंदाज ऋषभला मिळाले असते.
जे पारितोषिक अभिमन्यू चिकनकर साहेबांनी लावलेलं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. 16 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 मध्ये बळी भोईर. एज आहे, विकेट किपर येतोय पण इथे धाव मिळणार नाही. डॉट बॉल. चांगला चेंडू असं आपण म्हणू शकतो. आता या फुल टॉस लाईन धावसंख्या तुम्हाला जरूर पाहायला मिळते. स्थगित आहे ती 16 वरती. टेन क्रिक ही वाहिनी या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करत आहे. प्रेक्षक वाढत चाललेले आहेत. जशी रात्र पुढे चाललेली आहे प्रेक्षकांची संख्या वाढत चाललेली आहे. महत्वपूर्ण सामना. बॉल बॅक ड्राइव्ह ऑन साइडला चेंडू चाललाय. लॉंग ऑनला फिल्डर फार वेगाने. महेश गुड फिल्डिंग. थ्रो ॲक्युरेट आला ऑन दी स्टंप. धाव दुसरी मिळणार नाही. सिंगलच्या साह्याने धावसंख्या पुढे चाललेली आपण पाहतोय ती आदरणीय सचिन लिहे आणि आदरणीय आपण पाहू शकाल साईनाथ वाईले साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत. बळी थांबून थोडासा इथे आपण पाहतोय हुक करण्याचा प्रयत्न, दिशा देण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्कोअरला फील्डर येतोय. सेकंडचा कॉल. बॅट्समन धावतोय. चेंडू आलाय पण धावा मिळतील सहजरित्या 2. या 2 धावांच्या साह्याने धावसंख्येचा आपण विचार केला तर टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो अर्थातच 19 धावा. आपण बऱ्याच वेळेला श्रीडोन संघाला जेव्हा जेव्हा बघत आलेलं तेव्हा मात्र सुरुवातीला नेहमीच आविष्कार हे आघाडीला येत असतात पण आज मात्र ते या स्क्वॉडमध्ये अनुपस्थित आहेत. संदीप पाटील असतील, राजदीप पाटील, महेशजी पाटील, जयेशजी मस्कर, अमर मस्कर आणि आविष्कार पाटील हे सध्या काश्मीरवरून या मॅचचा ऑनलाईन आनंद घेत आहेत. त्यांचं मी सहर्ष स्वागत करीत आहोत. आणि शिरडोन म्हटलं की शाहूमामा पाटील जेव्हा जेव्हा मंचावरती येतील तेव्हा तेव्हा ते चॉकलेट्स घेऊन येतात समालोचकांसाठी, स्कोररसाठी, आमच्या लाईव्ह स्ट्रीमिंग करणाऱ्या वाहिन्यांसाठी. सो शाहूमामा पाटील आपण उपस्थित असाल तर आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. या आपण मंचावरती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 21. प्रगतीपथावर दुसरा षटक. ज्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. बॅकफुटला कट केलाय. फिल्डिंग चांगली पण थ्रो कुठे येतोय तोपर्यंत मिळते एक सिंगल. मलंगडवाडीचे विशालजी पाटील यांचे आगमन झालेलं आपले सहर्ष स्वागत. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच इथे येतोय तो डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपन्न. टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 22. 22 धावा धावफलकावरती. कम ऑन दीज. नेक्स्ट मॅच आहे सुपर 8 चा सामना असेल. कापरी सिद्धी पालेगाव आणि रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या 2 संघांमध्ये आणि तो सामना 3 षटकांचा असेल. कालचा पेंडिंग सामना आहे उसाटणे आणि पालेगाव. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. बावीस धावा धावफलकावरती आहेत. महेश मडवीचं पहिलं षटक 16 धावांचं. बळीचं दुसरं षटक 6 धावांचं. रोशन आपल्याला पाहायला मिळतोय थर्ड ओव्हरमध्ये. बॉलिंग मार्कवरती 22 फॉर नो लॉस. ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला आपल्याला जरूर फिल्डर त्या ठिकाणी पाहायला मिळतात. महेश सिंगल पूर्ण झालेली आहे. सिंगलच्या साह्याने धावसंख्या आपण जर बघितली तर ती सध्या आपल्याला पाहायला मिळते 23. नुकतीच काही दिवसांअगोदर वीर बजरंग चषक अर्थात शिरोडची स्पर्धा देखील पार पडली. रजनी फॉर्मॅट मध्ये आता बऱ्याचशा स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळतात.
लॉफ केलाय रेन्स मध्ये बॉल फ्लॅट वाईड इज लॉंग ऑन पार षटकार. या बॉलवरती षटकार तर 7G साल्वी साहेब यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक. फ्लॅट आहे डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर कॅच आउट. 2000 वाचले आणि ती विकेट देखील पडते. तकदीरची फलंदाज बाद. वीर बजरंग शिरडोंगला पहिला धक्का. वरती 29 पाहायला मिळते. विकेट पडली तकदीरची पहिली आणि आता या बॉलवरती जर विकेट आली तर गोलंदाज रोशनला 7G साल्वी साहेब यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक. दोन्ही बाजूने पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतात. 29 धावा फलकावरती सध्या तिसरं षटक प्रगतीपथावर. या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नवीन फलंदाज विवेक. लॉफ करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटच्या संपर्काने कमबॅक करतोय. षटकारानंतर गोलंदाज रोशन चांगली गोलंदाजी. आता षटकार जरूर आला त्यानंतर तकदीरची विकेट आणि आता विवेक आलाय त्याच्या विरुद्ध डॉट बॉल. नेक्स्ट मॅच. यस पुन्हा एकदा संधी असेल रोशनला 2000 रुपयांचा पारितोषिक विकेटसाठी. 7G साल्वी साहेब. या वेळेला संधी आहे. डीप मधून लॉंग ऑनचा फिल्डर वेगाने पण थोडा दूर राहिलाय चेंडू. महेश आता कव्हर करून थ्रो करेल. धावा मिळत असताना तोपर्यंत आपण पाहतोय 2. या 2च्या साह्याने धावसंख्या पोहोचले पुढे ती 31 आकड्यावरती. मोठ्या संख्येने दोन्ही संघांचा चाहता वर्ग आहे. खास करून काकडवालचं आपल्याला जास्त पाहायला मिळेल बिकॉज अगदी या गावाच्या बाजूचंच गाव आहे. धावसंख्या धावफलकावरती येते 31-31. षटकातील शेवटचा चेंडू. इथे आलाय डॉट बॉल. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 3 षटकांचा खेळ संपन्न. 1 गडी बाद. वीर बजरंग शिरडोंची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 31 धावा. जाधव आपण कुठे असेल तर या. दीपेश जाधव आपण कुठे असेल तर या. यस डीजे. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. SP ग्रुप चषक 2024. नितीनजी मात्रे यांना आपण सध्या पाहत आहोत. गोल्डन मॅन सध्या ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आहेत कारण गणेश सध्या आमचे डीजे ऑपरेटर डिनर साठी थोडासा वेळ त्यांनी घेतला आपला. गणेश आपण या. डिनर झालं असेल तर संगीत कक्षामध्ये या. धावसंख्या 31. चौथं षटक ज्या षटकामध्ये गोलंदाज आकाश पावशेचं आगमन. बॉलिंग मार्क वरती. वाऱ्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध आता मारावे लागतील षटकार सुयोग आणि विवेकला. सुयोग पाटील परतजी पाटील यांचे चिरंजीव पिता पुत्र अशी जोडी आपण शिरडोन संघामध्ये पाहत आलेलो आहोत जे आजही आपल्याला पाहायला मिळेल.
31 31 आहेत. आकाश पहिला चेंडू घेऊन राऊंड ऑफ ॲक्शन प्लेट ऑन एज होती आणि थेट या स्टँड वरती आदळला आला बरोबर आकाश मिळवली विकेट. तिसरा धक्का वीर बजरंग शिरडोनला. मैदानाच्या आतमध्ये मयुरेश पाटील अपकमिंग यंग टॅलेंट शिरडूनचं तुम्हाला पाहायला मिळेल. चौथ्या क्रमांकावरती मयुरेश येतोय. दुसऱ्या बाजूने आकाश आणि आल्याबरोबर सुयोगची विकेट मिळवली. लेफ्टी आहे त्यामुळे फिल्डिंग मध्ये चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. डीप स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. जवळपास 13 मॅचेस आजचा शेड्यूल आहे. 14 फुलर लेंथ होता. लाईन तर अंपायरला पाहावी लागणार आहे पण सध्या एक धाव पूर्ण होत्या. बायज चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. व्हॅलिड बॉल आहे. ग्राह्य धरला जाईल. एक्स्ट्राची 1 रन. धावसंख्या धावफलकावरती 32. अजूनही आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ शिल्लक या षटकामधला. क्रिक आमची वाहिनी या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करत असताना कुणाल मात्रे खरं तर जे फाउंडर आहेत त्या वाहिनीचे रोहित रॉय, दीपेश, गणेश, रोनक, गोविंद सर्व आमची क्रू टीम आहे. कॅमेरामॅन, ऑपरेटर्स, ऑनलाईन स्कोरर. एज आहे गरंगळ चेंडू चालला शॉर्ट मिड विकेट मध्ये. पहिली धाव वेगाने विवेक फार वेगाने चाललाय सेकंड साठी. मिळतील 2 धावा. गुड रनिंग बिटवीन विकेट. एक्सलंट. च्या वेगाने दोघही धावले. 2च्या साह्याने धावसंख्या पोहोचली पुढे ती 34 वरती. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या संधी तुलाही देणार होता मी गणेश. थोडा रेस्ट कर. आलाय आणि लगेचच धावसंख्या ती अर्थातच 34 वरती. 3 चेंडूंमध्ये 40च्या पुढे जाण्याचा प्रयत्न असेल शिरडोनचा, ज्यामध्ये विवेकला मोठे फटके खेळावे लागतील. आकाश बावशे तयार पुन्हा एकदा. राईट आर्म राऊंड विकेट. बॉलिंग ऍक्शन फार युनिक आहे. आकडवालचे जे बॉलिंग युनिट आपल्याला पाहायला मिळतो. ऑफस्टम्पचा बाहेर होता. खेचण्याचा प्रयत्न विथ द अँगल. आउट कटर डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी सध्या. स्टिल 2 टू गो. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. स्विच चा प्रयत्न. इथे चेंडू आणि बॅटचा योग्य तो संपर्क नाही. मयुरेश पुढे धाव घेण्याचा प्रयत्न करत होता. शेवटचा चेंडू शिल्लक असेल आता. 2 लागोपाठ डॉट बॉल आलेले आहेत. स्लो ओव्हर मध्ये आतापर्यंत फक्त 2च धावा शिरडोनसाठी, जे अपेक्षित नव्हतं खरं तर. धावसंख्या 34 वरती. 34 रन्स. 34 धावा धावफलकावरती. पाहुयात कुठपर्यंत पोहोचतोय शिरडोन. विवेक स्ट्रायकिंग एंडला बॉलर पुन्हा एकदा तयार. पावशे, आकाश. यानंतर सुपर 8 ची मॅच असेल. स्वर्गीय रामचंद्र मळवी प्रतिष्ठान उसाटणे अगेन्स्ट कापरी सिद्धी पालेगाव. ऑन साइडला मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. पहिला बाउन्स वरती उचलण्याचा प्रयत्न होता पण थोडंसं फंबल महेश कडून. थ्रो येतोय तोपर्यंत धावा 2 पूर्ण झालेल्या आहेत. विवेक देखील सेकंड साठी धावला होता पण तेव्हा जरूर त्याचा बॉडीचा बॅलन्स गेला. डाव पहिला संपला. धावसंख्या उभारण्यात आलेली ती 36 धावा. 37चं टार्गेट गावदेवी काकडवाल संघासमोर. इट्स ओव्हर टू प्रेझेंटेशन बॉक्स. थँक्यू सो. विजय कोलेकर आहेत एका बाजूला.
अनिल दादा डोपरी. दोन्ही संघटक इथे उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने कालचा हा पेंडिंग सामना आहे आणि तो आपण सामना खेळवणार आहोत. सामना असेल 3 षटकांचा आणि शेवलदादा साळवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दादा पण या आमच्या या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आणि शेवलदादा साळवी यांचं खूप मोठं योगदान आहे या स्पर्धेसाठी, कारण की या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीजची 2 व्हीलर बाईक लाभली आणि टॉस जिंकलेला आहे पालेगाव संघाने. विजय कोलेकर यांनी टॉस जिंकलाय. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? फलंदाजी करू. 3 षटकांचा सामना आहे. नक्कीच शुभेच्छा असतील उसाटणे आणि शुभेच्छा असतील कापरी सिद्धी पालेगाव या दोन्ही संघांना. शेवलदादा साळवी यांचं मी आयोजकांच्या वतीने विशेष आभार मानतो, ज्यांचं क्रिकेटवरती खूप प्रेम आहे, प्रत्येक खेळाडूवरती प्रेम आहे, प्रत्येक समालोचकावरती त्यांचं नेहमीच प्रेम राहिलंय आणि त्यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी येते. 3 षटकारांसाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल काकडवाल या संघासाठी. क्या बात आहे. आणि 2 षटकारांसाठी लागोपाठच्या 2 षटकारांसाठी 3,000 रुपये आणि लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 5,000 रुपये. विशाल पाटील साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. मलंगडवाडीचे ते उद्योजक आहेत आणि विशाल पाटील साहेबांना विनंती असेल आपल्या इथे आपण शुभ सन्मान करतोय. दिनेश दादा आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. ओम साई ट्रॉफी आणि अवॉर्ड शॉपचे ते मालक आहेत. या दरम्यान अश्विनी हॉटेलचे मालक वसरगावचे उद्योजक साई वाहिले साहेब इथे उपस्थित आहेत आणि साई वाहिले साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. सुप्रसिद्ध अश्विनी हॉटेलचे मालक आदरणीय साई वाहिले साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. आणि त्यानंतर जयेश सर पावशे साहेबांचा देखील इथे आपण सन्मान करणार आहोत. काकडवाल गावचे जयेश सर पावशे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया. या सामना सुरू आहे आणि जेव्हा खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल या आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ पनवेल, व्हॉइस ऑफ सिद्धी करवले, आमचे आदर्श पनवेल समालोचक संघटनेचे उपाध्यक्ष, पनवेलचा बुलंद आवाज योगेश मडवी सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच रोशन संते, थँक्यू सो मच करण. सचिन लिहे साहेबांचे इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. थैंक यू सो मच रोशन संते, थैंक यू सो मच करण. बहुत बहुत शुक्रिया. फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत. यूट्यूब के माध्यम से कई सारे दर्शक हमें ज्वाइंट हो चुके हैं, उस सभी दर्शकों का भी स्वागत करेंगे. हमारे मित्र पैडी भाई पाटिल, आपका भी हम स्वागत करेंगे. दोनों टीम को शुभकामनाएं. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शुद्ध गुड गेम, शुद्ध क्वालिटी क्रिकेट. आज दर्शकों को स्टैंडर्ड क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट देखने मिलेगा, क्योंकि आज की रात में जो 8 टीमें मैदान के ऊपर आप देख रहे, काफी बड़ी टीमें एक दूसरे के सामने. तर नक्कीच सुवर्ण संधी येते काकडवाल या संघाला. काकडवाल संघाने हा सामना जिंकला तर श्यामशेठ भंडारी चिंचवली यांच्याकडून 21 धाब्यावरती मेजवानी असेल. आणि आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतोय आदरणीय दिनेश दादा सोरखादे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा लकी क्रमांक आहे 4646. आणि दोन्ही संघांसाठी षटकारांच्या हॅट्रिक साठी 4646 आणि विकेट हॅट्रिक साठी देखील 4646 हे पारितोषिक आहे. थैंक यू सो मच. गेम स्टार्ट, लेट्स प्ले. 37 रनों का लक्ष्य का पीछा और ये देखिए पहली गेंद. कैच ड्रॉप, कैचेस विन द मैचेस. कहते कि पकड़ो कैच जीतो मैच. ये क्रिकेट का समीकरण होता है. 3 लगातार चौके या 3 लगातार छक्के लगाने वाले खिलाड़ियों को 4,646 रुपए 4646 और विकेट का हैट्रिक भी यदि कोई लेता है गेंदबाज
तो उसे भी 4646 सम्मानीय ओम साई ट्रॉफी शॉप के मालिक दिनेश शेठ सुरकादे साहब, इनकी तरफ से इनामों की बरसात, उनका भी स्वागत करेंगे। इस बार सामने स्क्रीन के फील्डर है, बनेंगे दर्शक, गेंद सीमा रेखा के बाहर, शानदार 4 रन। मडबी बैक टू द डगआउट, काकड़बा टीम को पहला करारा झटका। क्रिकेट मैदान के बाहर महेश मडवी, जिन्होंने पहला चौका भी दागा, पहली गेंद के ऊपर उन्हें जीवनदान मिला, उसके बाद 4 रन आए और उसकी अगली गेंद के ऊपर क्लीन बोल्ड, पहले विकेट प्राप्त की सुयोग पाटिल, जो एक अच्छे गेंदबाज हैं, पावर सर्कल में हमेशा अच्छी गेंदबाजी करते हैं। और आते ही बड़ा शॉट सूर्याजी पाउसे, मगर यहां पर फील्डर थे शायद, गेंद सीमा रेखा के बाद 6 रन। होशियार जाने वाले फील्डर थे बने दर्शक, फील्डर के मस्तक पर दस्तक देने वाली गेंद सीधे बाउंड्री लाइन के बाहर मिड विकेट के ऊपर से 6 रन। और आते ही सूर्याजी पाउसे, जिन्होंने खोला 6 के साथ अकाउंट। ताकतवर खिलाड़ी, जानते कि आज इस मुकाबले में एक महत्वपूर्ण पारी खेलनी है। रन संख्या की बात करेंगे तो इस समय 12 रन 1 विकेट के नुकसान पर 37 रनों का टारगेट मैदान के ऊपर। सुयोग पाटिल फिर एक बार, अच्छी गेंद पैरों पर की थी, लेग बिफोर की अपील, बैकअप में खिलाड़ी और तब तक 2 रन। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। एसबी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सुमित शेठ भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। एसबी ग्रुपचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत आदरणीय सुमित शेठ भोईर साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत। त्यांच्या समवेत आमचे अत्यंत जवळचे मित्र निखिल भंडारी यांचं देखील आगमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत। या दरम्यान आदरणीय चैनू जाधव साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। विलासजी पाटील साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल। हिरामनजी पितले साहेबांचं देखील आगमन होतंय, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। यस ओल्ड कॉम्बॉक्स योगेश मडवी सरांचा आवाज। थैंक यू सो मच सभी दर्शकों का स्वागत। साथ साथ आज मैंने कहा रोशन की आज मेहमान नवाजी होगी, क्योंकि सुपर संडे सुपर धमाका मेगा फेस्टिवल और आज कई सारे मेहमान हमारे मंच के ऊपर, सभी का स्वागत। पहला ओवर का खेल खत्म होने के बाद रन संख्या बनी है 1 विकेट के नुकसान पर 15। कड़वा टीम के लिए सुनहरा मौका, यहां से 3 गेंद 3 छक्के लगाते तो तिरुपति बालाजी ग्रुप इनकी तरफ से 2100 रुपए का
इनाम होगा और सम्मानीय हमारे मित्र योगेश दादा मात्रे चिंचोली, इनकी तरफ से 1000 का इनाम। हमार आपका भी स्वागत है। मुकेश मडवी आपका भी स्वागत है। अगले मुकाबले में स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटने टीम के साथ खेलेगी कापरी सिद्धि पाली टीम। एक तरफ होंगे बिल्कुल अजय भंडारी, दूसरी तरफ होंगे खतरनाक खिलाड़ी यानी कि मनीष कुलेकर पांड्या। मलंगट की 2 ताकतवर टीमें अगले राउंड में जो क्वालिफाई मुकाबला है जहां से जीतने वाली टीम सुपर 4 में दाखिल होगी। अच्छी गेंद, बिल्कुल ओवर नंबर 2 की बात करेंगे तो भरत पाटिल आ चुके हैं जो एक जादुई गेंदबाज है। उनकी कलाइयों में जादू है, हमेशा फिरकी से गेंदबाजी करते, अपनी कलाई की उंगलियों के जादू से बल्लेबाज को नचाते। पहली गेंद आउट फेंकी है। सेकंड पर बल्लेबाज की बात करेंगे तो सूर्याजी पाउशे। अभी तक तो किशोर मडवी को स्ट्राइक नहीं मिली। ओ कमाल की शॉट, फील्डर है और यहां से विकेट का भी पतंग। शायद यहां पर बड़ी मछली जाल के अंदर, सभी को लगा था कि गेंद बाउंड्री लाइन के पार होगी, परंतु यहां से विकेट बनती हुई सूर्याजी पाउशे। बैक टू द डगआउट। जर तिथे प्रेक्षक असतील तर त्यांना सूचना देईल की आपण तो डिसिजन द्यायचा आहे। येस, आउट पंचांचा डिसिजन देखील आलाय। थँक्यू सो मच। प्रेक्षकांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू जे नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये मित्र आम्ही का म्हणतो की प्रेक्षक हे स्पर्धेचे घटक असतात आणि त्यांच्याच मुले अनेक साऱ्या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडतात। आत्ताचा डिसिजन इथे मिळत नव्हता परंतु प्रेक्षकांनी सपोर्ट केला, धन्यवाद। आपल्या सगळ्यांचं आम्ही आभार व्यक्त करू। तो विकेट बनती हुई यहां से बड़ी विकेट सूर्याजी पाउशे, एक छक्का दागा उन्होंने और उसके बाद लौटे मैदान के बाहर। रन संख्या है 15 रन, 2 विकेटों के नुकसान पर। नए बल्लेबाज उत्तम मडवी, महेश मडवी लौटे, उसके बाद आए सूर्याजी पाउशे और उसके बाद ये उत्तम मडवी किशोर मडवी, 2 भाइयों की जोड़ी अब मैदान पर। सेकंड पर होंगे यहां पर उत्तम मडवी, नए बल्लेबाज। मैंने इसीलिए कहा था कि भरत पाटिल जिनकी गेंदबाजी जादुई है, इनकी गेंदबाजी को पढ़ना बहुत कठिन होता है। फिर एक बार मिड विकेट में फील्डर है, सिंगल आई डबल के लिए पलटना चाहते हैं। दूसरी रन, काफी तेज रनिंग, गुड इन द विकेट। किशोर मडवी जिन्होंने 1 शॉट, ये देखिए जल्दबाजी में रन शॉट आई। ये होता है कभी कभी जब आप डेंजर जोन की तरफ दौड़ते हैं तो जल्दबाजी से दौड़ना पड़ता है और यही कारण रहा कि 1 रन अतिरिक्त बिल्कुल यहां पर शॉट आई। रन संख्या की बात करेंगे 16 रन, जीत का टारगेट है 37, यानी कि अभी भी यहां पर 21 रनों की आवश्यकता होगी। बची है गेंदे कुल मिला के 15 गेंदे 21 का समीकरण। पहले ओवर में तोड़फोड़ बैटिंग, पहले पावर प्ले में महेश मडवी ने जमकर बल्लेबाजी की और रन बने। 1 चौका उन्होंने दागा, उसके बाद सूर्याजी पाउशे ने छक्का दागा और 15 रन आए। इस ओवर में 3 गेंदे, रन बने, एक विकेट। लाइन थोड़ी सी खराब है, ऑप्शन के बाहर रखा, गेंद को बाहर निकाला और बाहर निकली। वाइड का इशारा, अतिरिक्त रन और टीम टोटल रन संख्या इस समय 17 रन। अतिरिक्त रनों के ऊपर अंकुश लगाना पड़ेगा श्रीडोन टीम को। डबल पाए, 7 ये लकी नंबर है। इस बार शानदार शॉट, गेंद जाएगी स्केल लेग के ऊपर से बाउंड्री लाइन के बाहर। यह शानदार छक्का। उत्तम मडवी ने गेंद को पहले ही पढ़ लिया था और जैसे गेंद थोड़ी पीछे रखी, छोटी गेंद थी, उसे पुल कर दिया स्क्वायर लेग के ऊपर से सीधे 6 रन के लिए। अभी तक इस ओवर में 5 गेंदे, पहले ओवर में 6, कुल मिला के 11 गेंदे हुई। अभी तक तो किशोर मडवी वाइट गेंद थी बिल्कुल। अभी तक तो 10 गेंदे हो चुकी है, किशोर मडवी को स्ट्राइक नहीं मिली
और वो है 9 सेकेंड के ऊपर। 23 रन जीतने के लिए 14 रन की जरूरत। 14 गेंदे 14 रन। कम बैक फिर एक बार डॉट की समाप्ति। अब 13 गेंदें बची है, 14 रनों की आवश्यकता। मुकाबले के ऊपर कब्जा बनाया टीम काकड़बल टीम ने। दूसरी तरफ किशोर मडवी देखिए मछली की तरफ रहे स्ट्राइक को लेने के लिए, मगर अब तो स्ट्राइक में उत्तम मडवी खेलना चाहते थे। बड़ी शॉट। डॉट की समाप्ति, ओवर की समाप्ति। रन संख्या 2 ओवर के बाद 23 रन और जीतने के लिए 12 गेंदे 14 की आवश्यकता। जीत के लिए अब 12 गेंदे 14 की आवश्यकता। मुकाबला पूरी तरह से मजबूत बनता हुआ गांवदेवी काकड़बल टीम के पक्ष में, मगर ये क्रिकेट खेल है दोस्तों, अनिश्चित भरा क्रिकेट का खेल होता है। कभी कभी जीतने वाली टीम को मैंने हारते हुए देखा है और हारने वाली टीम को कभी कभी क्रिकेट में जीतते हुए देखा है। ये क्रिकेट खेल गिरगिट की तरह होता है, कभी भी बाजी पलट सकती है। बस अब कोशिश का तीर जिंदा रखना होगा, कोशिश करनी पड़ेगी मैदान के ऊपर मुकाबला जीतने के लिए। कट के गेंद को हल्के हाथों से पहली मरतबा स्ट्राइक मिली, सिंगल के साथ अकाउंट ओपन किया। 13वीं गेंद के ऊपर उन्हें स्ट्राइक मिला था, मगर 1 रन के साथ उन्होंने अकाउंट ओपन किया। रन संख्या आगे बढ़ती हुई फुल स्कोर की बात करेंगे तो इस समय रन बने 24। 13 की आवश्यकता, 11 गेंदें बची है। 5 गेंदें इंपॉर्टेंट इस ओवर में, क्योंकि कमबैक देना है तो 5 गेंदों में रन कम देने होंगे, 1-2 विकेट चटकानी पड़ेगी तो आखिरी ओवर तक ये मुकाबला जा सकता है। विशाल मात्रे एक अच्छे गेंदबाज है, जानते टर्निंग पॉइंट ओवर में गेंदबाजी अच्छी करना जानते हैं, मगर सामने उतने ही ताकतवर बल्लेबाज। ओ देखिए लॉक किया गेंद को ऑफ साइड में, लॉन्ग ऑफ के ऊपर से लॉन्ग 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 बिग में गॉन 6 रन और ये शानदार छक्का उत्तम मडवी के बल्ले से। के ऊपर आक्रमण और यहां से उत्तम मडवी ने शानदार छक्का दागा। मुकाबला पूरी तरह से मजबूत बन चुका है, क्योंकि 7 की आवश्यकता है। और एक बार बड़ी शॉट की तलाश में फील्डर गेंद के नीचे नहीं पहुंचे। बैक साइड में दौड़कर बैलेंस करना बहुत कठिन होता है, जितना आप सोचते उतना आसान नहीं होता, क्योंकि जब आप विकेटों के पीछे फील्ड करते हैं तो आपको काफी चतुराई दिखानी होती है। कई दर्शकों को लगता है कि विकेटों के पीछे इतना आसान फील्डिंग होती है, मगर मैं कहूंगा सबसे हार्ड फील्डिंग होती है विकेटों के पीछे। गेम जब घूमकर आती है टर्न भी हो जाती है, कभी कभी बहुत चालाकी दिखानी होती है। रन संख्या की बात करेंगे तो टीम की टोटल 32 रन बने हैं। ओ कमाल की शॉट, मुकाबले को फिनिश किया। गेंद सीधे मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, यह शानदार छक्का और गांवदेवी काकड़बल टीम ने जीत लिया इस मुकाबले को। कांग्रेचुलेशन टीम काकड़बल, हार्ड लक वीर बजरंग सिरडोन।
नाव दिनेश दादा सुरखादे साहेबांचे ते आपण